नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन प्रवासामध्ये. तर आज आपण प्रवास करणार आहोत आटपाडी ते मुंबई या बसमधून मित्रांनो प्रवास करणार आहोत आपण. बघा आत्ता पार्किंगमध्ये आहे बस. 5 वाजता इथून निघते बस. आता आपण इंटेरियर चेक करूया. सो हे या बसचं कॅबिन आहे पहा मित्रांनो. जसं तुम्ही पाहू शकता ही अशोक लेलँडची बस आहे. हे आहे कॅप्टनचं सीट आहे पहा. बाकी या साईडला सर्व स्विचेस वगैरे आहेत. इथे आहेत ते इंटेरियर लाईटचे स्विचेस आहेत. इंटेरियर खूप छान बनवलेलं आहे पहा. बस ही नवीनच आहे. कशी सजवली आहे पहा. इथे वर सेकंड कॅप्टनला झोपण्यासाठी जागा आहे. परत इथे म्युझिक प्लेअर सिस्टमचं कंट्रोल्स आहेत. वर एक हॅच आहे व्हेंटिलेशनसाठी. आणि इथे आपला देवाचा फोटो. प्लस इथे एक सीट आहे पहा कंडक्टरला बसण्यासाठी. इथे एक फॅन आहे. फर्स्ट एड किट आहे. आणि इथे एक LCD स्क्रीन आहे पहा. इथे कॅमेऱ्याचे सर्व दिसतं आपल्याला. म्युझिक सिस्टम देखील आहे. 2 AC वेंट देखील आहेत कॅबिनमध्ये. लाईट लावल्यावर एक वेगळाच लुक येतो. आपण रात्री पाहूच. आणि आता आपण जाणार आहोत आतमध्ये. 2x1 कॉन्फिगरेशन आहे या बसचं. सिटिंग कम स्लीपर ही बस आहे. सिटिंग या बाजूला 2 सीट्स आहेत पहा. यामध्ये तुम्हाला पुशबॅक सीट्स आहेत. आर्मरेस्टर आहे. इथे तुम्हाला 2 कॉफी होल्डर देखील मिळतात. बॉटल होल्डर म्हणू शकता तुम्ही. चार्जिंग पॉईंट आहे प्रत्येक सीटला. पाहू शकता तुम्ही. LED लाईट प्लस AC वेंट. कर्टन्स आहेत प्रायव्हसीसाठी. आणि बऱ्यापैकी चांगला तुम्हाला विंडो व्ह्यू मिळतो बसल्यावर तुम्हाला बाहेरचा नजारा अनुभव करण्यासाठी. सिंगल सीटला तुम्ही पाहू शकता. सिंगल सीटला देखील सेम ॲम्युनिटीज आहेत. स्लीपरला भरपूर काही सुविधा मिळतात. तुमचं स्वतःचं ओन कॅबिनेट म्हणू शकता तुम्ही. इथे हा डोअर बंद केला की तुम्हाला थोडक्यात म्हणजे प्रायव्हसीचा विषयच नाही आहेत या बसमध्ये. डबल बेडला तुम्ही पाहू शकता. बॅक सपोर्ट आहे. पिलो इनबिल्ट आहे. मोबाईल होल्डर आहे. चार्जिंग पॉईंट आहे. प्लस तिथे देखील LED लाईट आहे. AC वेंट आहेत. ती देखील एक AC वेंट आहे. इथे तुम्हाला लगेज ठेवण्यासाठी बऱ्यापैकी जागा आहे. बॉटल होल्डर आहेत 2 त्याला. सिंगल स्लीपरला देखील सेम आहे पहा. लगेज एरिया. AC वेंट. LED लाईट. AC वेंट. बॅक सपोर्ट. पिलो इनबिल्ट आहे. कर्टन्स देखील आहेत बघा बऱ्यापैकी. आणि तुम्ही क्वालिटी पाहू शकता बॅक सपोर्टची. लेदरमध्ये आहे मस्तपैकी एकदम. आणि लाईटिंग पहा तुम्ही एकदम सुंदर केली. वर इथे नंबर सिस्टम आहे भरची सीटची. तर बऱ्यापैकी एकदम सुंदर आहे पहा. मागे इमर्जन्सी विंडो आहे तुम्ही पाहू शकता. आणि एक CCTV कॅमेरा आहे पॅसेंजरच्या सेफ्टीसाठी. तर निघायच्या अगोदर मित्रांनो देवाचा भंडारा लावत आहेत पहा. मॅनेजर आहेत आपले हे. रिच्युअल्स म्हणू शकता तुम्ही. 5 वाजता बरोबर मित्रांनो बस आपली निघते पार्किंगमधून. रोड आलेला आहे आटपाडीवरून. आणि आता आपण जाणार आहोत दिगंचीला. सो आपली गाडी इथे रिव्हर्स घेते.
आता आपण आहोत लोटेवाडीमध्ये. इथे देखील पिकअप पॉईंट आहे बसचा. आपली बस जी आहे पहा ती AC स्लीपर सीटर बस आहे पहा मित्रांनो. अशोक लेलँडची आहे. 13.5 मीटर या चेसिसवर बिल्ड केलेली आहे बस. आणि तुम्ही पाहू शकता हे साई कोच या बॉडी बिल्डरने बस बिल्ड केलेली आहे. मित्रांनो आज हे आपले कॅप्टन आहेत आपल्या प्रवासामध्ये. सर आपलं नाव काय? नितीन बाड. आणि आपल्याला अनुभव किती आहे ड्रायव्हिंगचा? 9-10 वर्षाचा. आणि ही बस तुम्हाला कशी वाटते चालवायला BS6ची? एकदम चांगली आहे. ओके. आणि आणखीन कुठल्या रूटवर तुम्ही ड्राईव्ह केलं आहे का? इथेच आहे का? बरं. आणि आपण पोहोचू किती मुंबईला सकाळी किती वाजेपर्यंत? साधारण डोंबिवलीमध्ये 3 वाजता. 3 वाजेपर्यंत. सव्वा 6 वाजता मित्रांनो आपण आता डिगंचीमध्ये आलेलो आहोत. पॅसेंजर इथून पिकअप केलेला आहे. भरपूर छोट्याशा अशा रोडमधून चालली आपली गाडी. सध्या आपण पोळकोटीमध्ये आहोत. आत्ता मित्रांनो 7:30 वाजलेत आणि आपण म्हसवड येथे आलेलो आहोत. आपण प्रवास सुरू केला होता पहा सांगली जिल्ह्यातून आणि आता आपण सातारा जिल्हा येथे आहे म्हसवड. मागे तुम्ही पाहू शकता बाकी देखील बसेस आहेच म्हणा. तशी आपली बस ही आटपाडीतून पहिली निघणारी बस आहे. पहिलं शेड्यूल आहे. आणि त्या मागच्या साईडला जे तुम्ही पाहताय ना या लसगरी उभे तिथे ST स्टँड आहे नवीन म्हसवडचं. त्याच्या पुढेच ही बस थांबते पहा. आणि इकडे पाहू शकता हा शिंगणापूरला जाणारा रोड आहे. आपल्या बसचा जो रूट जो आहे तो आटपाडी दिगंचीवरून म्हसवडला येताना बऱ्याच खेडेगावातून येते बस. परत म्हसवडमधून पुढे गोंदवले, दहिवडी, फलटण, लोणंद, शिरवळ आणि मुंबईमध्ये ही बस जाते बघा ठाणे मार्गे सायन, कुर्ला आणि शेवटला कॉटन ग्रीन. हा फ्रंट लुक आहे पहा आपल्या बसचा. बनगर बाकी खाली तुम्ही पाहू शकता फोन नंबर आहे जिथे तुम्ही बुकिंग करू शकता बसचे.
9:15 वाजलेत आणि आता आपण दहिवडीमध्ये आहोत. दहिवडीमध्ये बस आतमध्ये जात नाही बरं का स्टँडला. काय काय वेळ जात असेल पॅसेंजर जास्त असल्यावर. किती झाले आता तुझं? 4-5 हजार रुपये. अधिकार आहे तेवढा. शेवटी तुम्ही 5 मला वाटलं ओळखीच आहे ती बोला मस्ती आली म्हणल्यावरती म्हणलं ओळखीच आहे. असल्यामुळं जरा तेवढं राहतच. अरे इकडे जेवढं त्याला टँकर होतं ना आपलं बस थोडं नाही थोडी आता सध्या 3 तरी पाठवून ठेव. आत्ता आपण फलटणमध्ये आहोत. 10:15 वाजलेले आहेत आणि क्रांतिसिंह नाना पाटील चौक येथे आपली बस उभी आहे. पहा मित्रांनो, बऱ्यापैकी रोडचं काम झालं आहे. तुम्ही बघितलंच असाल. आता थोडं एक 10-15% काम बाकी आहे. आता पुढे आपण लोणंदला जाणार आहे, पण नक्की नाही आहे कारण की पालखीचं वाले ते मुक्काम आहे. त्यामुळे बघूया कशी जाते गाडी. शिरवळ मागे जाते की सातारा मार्गे जाते. बोल की. कोणाच तो खालचं बोललो होतो की पण नाही काय आता काय कोरेगाव मध्ये फटेन आला असतं तर चालत गाडी एवढं लवकर कुठे गेली मार्केट टेम्पडाचा जोड आहे. बाईकवाले तो आडवाच काय ना काय तरी बरोबर 100%. पॉइंट दिला ना म्हणलं 1 किलोमीटर 300.
12:30 वाजलेत मित्रांनो. आता आपण आलेलो आहोत हॉटेल जय भवानीला. कापरोळ या एरियामध्ये आहे. बरंच फिरून आलो आहे बघा मित्रांनो. वारी असल्यामुळे रस्ता बंद होता लोणंद मार्गे. सो सोनके वगैरे नवीनच रोड होता बघा तो माझ्यासाठी देखील. तुम्ही बघितलाच असेल. बराच बारीक रोड होता, म्हणजे त्या रोडवरून जास्त बऱ्याच मोठ्या गाड्या जात नाहीत. सो वेळ गेला आपला तिथे. नाहीतर आपण 11:30ला हॉटेलला असतो बघा जेवायला. बऱ्यापैकी आपल्याच भागातल्या गाड्या आहेत. सिद्धनाथ, भोजलिंग, स्टार तर आपल्यासोबतच होती मला. आणि ही आपली. आत्ता मित्रांनो 1:15 वाजलेत बघा. आणि जेवण केलेलं आहे हॉटेलला. हॉटेलचं थोडं क्लिनलीनेसपणा नाही आहे बघा. आणि जेवणाची क्वालिटी पण काय ठीकठाक आहे, ॲव्हरेज आहे. मला तर काय खास नाही वाटली. आता ही बस इथेच डेली थांबते की नाही माहीत नाही मला. आज उशीर झाले म्हणून थांबले. मित्रांनो आपल्यासोबत आपल्या बनगर ट्रॅव्हलचे मॅनेजर आहेत. सर आपलं नाव काय? समाधान कुडलकर. आणि आपल्याला अनुभव किती आहे मॅनेजरचा? मला तरी 7-8 वर्ष झाले. 7-8 वर्षाचा. आणि आपल्या या बसबद्दल थोडी माहिती सांगा ना. म्हणजे काय फॅसिलिटीज आहेत, आपली बुकिंग आपण कुठे करू शकतो एखाद्याला करायची झाली तर? आपली बुकिंग डायरेक्ट ऑफलाईनला तुम्ही नंबरवरती पण करू शकता आणि ऑनलाईनला रेड बसला बी बसला करू शकता बनगर ट्रॅव्हल्स. हां. आणि ही डेली सर्व्हिस असते ना आपली? डेली आपली आटपाडी ते मुंबई डेली. इकडून मुंबईवरून एक गाडी सुटते आणि आटपाडीवरून एक गाडी डेली सुटते. हां. आणि फॅसिलिटीज काय काय आपण प्रोव्हाइड करता? फॅसिलिटी म्हणजे बघा, रोज गाडीची साफसफाई तर रेग्युलरच असते. हां. प्लस गाडीमध्ये सेफ्टीसाठी आपले कॅमेरे आहेत, पुढे पाठीमागे कॅमेरे आहेत. हां. प्लस सेफ्टी डोअर्स आहेत गाडीमध्ये. हां. तो लहान पोरग वगैरे असेल तर पडून हे त्याच्यासाठी सेफ्टी डोअर्स वगैरे आहेत. हां. ओके. आणि प्रवाशांचा रिव्ह्यू कसा आहे कंपनी? प्रवाशांचा 100% आपल्याला सपोर्ट आहे. कारण आपली जी सेवा देण्याची जी पद्धत आहे हां. ती लोकांना आवडलेली असते. किंवा लोक म्हणजे आता बघा ना, आजच गाडीचं बघा, हे 2 पॅसेंजर आपले रेग्युलरचे आहेत. हां. कॅबिनला बसलेले, रात्रभर ते कॅबिनला असतात, रेग्युलरचे आहेत. त्यांना पण तुम्ही विचारू शकता. आणि आपला पण यूट्यूब चॅनल आहे ना, त्याबद्दल थोडं सांगू शकता का? माझा पण यूट्यूब चॅनल आहे समाधान कुडलकर या नावाने. हां. आपण तो टाकूच मित्रांनो. इथे आय लिंकवर तुम्हाला भेटून जाईल. तर आता हे 2 पॅसेंजर प्रवास करतात या बसमधून बऱ्याच वेळा. आपला कसा अनुभव आहे या बसचा? नमस्कार. मी गेले 2 वर्षापासून या गाडीमध्ये प्रवास करतो. हां. याची सर्व्हिस अतिउत्तम, 1 नंबर. आणि प्रत्येक वॉशरूमला वगैरे आलं तरी गाडी साईडला घेऊन थांबवतात. पॅसेंजरला म्हणजे काही त्रास देत नाहीत. हां. आणि प्रत्येक वेळी सहकार्य करतात. हां. बऱ्यापैकी सर्व्हिस आहे. आणि इथे देखील आपले दुसरे प्रवासी आहेत. आपला कसा अनुभव आहे या बसबद्दल? एकदम छान आहे. कोणत्याही गोष्टीची अडचण नाही, काही नाही. आज 4-5 वर्ष झाले आम्ही या गाडीने प्रवास करतो. हां. त्यामुळे एकदम कोणत्याही गोष्टी एकदम घरचा असल्यासारखे प्रवास करतो. कोणत्याही गोष्टीची अडचण नाही आम्हाला. तर असं काही आहे बघा मित्रांनो या गाडीचा प्रवाशांचा अनुभव. आणि आपले मॅनेजर.
नाही आणि तिसरा तुमचा एकदम साडेबारा तिसरा या रोड झाला ह्या गाडीचं अंतर केल्यावर काय करणार आहे गाडी उचलून गेल्यावर तर मित्रांनो आता मिसिंग लिंक सुरू होत आहे पहा. जवळजवळ 13.3 किलोमीटरचा हा आहे कनेक्टिंग लिंक. पाहू शकता तुम्ही. हा जो डाव्या बाजूला रोड जातो हा जातो लोणावळ्यामध्ये, लोणावळा थ्रू मुंबई. आणि हा जो जातो तो कनेक्टिंग लिंक आहे पहा. हा आलेला आहे इथे पहिला बोगदा आपला. जवळजवळ 8.9 किलोमीटरचा हा बोगदा आहे पहा. वेलकम टू कनेक्टिंग लिंक टनल. लाईट तर राव जबरदस्तच केली. महाराष्ट्रातील सर्वात लॉंगेस्ट टनल आहे मित्रांनो हा. आपल्या महाराष्ट्राची लाल परी बघा मित्रांनो कशी धावते. मित्रांनो आता हा टनल आपला संपत आलेला आहे बघा 1 किलोमीटरवर. आणि पुढे केबल ब्रिज येणार आहे. जवळजवळ 650 मीटरचा हा ब्रिज आहे. केबल स्प्रे ब्रिज. तुम्हाला असं वाटणारच नाही की आपल्याच देशात आहे, असं वाटणार बाहेर देशात आलो आहे अशी फिलिंग येणार. दोन्ही साईडला तो पुण्याच्या दिशेने जाणारा आणि हा मुंबईच्या दिशेने जाणारा. सेकंड टनल जवळजवळ 1.7 किलोमीटरचा हा टनल आहे. 2 किलोमीटरसुद्धा म्हणू शकता तुम्ही. लाइटिंग मात्र जबरदस्त केली आहे बा. पूर्ण उतार आहे बरं का मित्रांनो.
हा टनल समाप्त झालेला आहे. हा ब्रिज पुढे एक्सप्रेसवेला कनेक्ट करणारा. तर मित्रांनो 3:15 वाजलेत आता आणि आपण खालापूर टोलच्या पुढे थांबलो आहे वॉशरूम ब्रेकसाठी. जवळजवळ 46 मिनटातच आपण टनलमधून म्हणजे अटल सेतू पार केलेला आहे आणि इथे पोचलेलो आहेत खालापूरच्या टोलच्या इथे. पहा मित्रांनो, एक नंबर बनवला आहे बघा. म्हणजे महाराष्ट्र शासनाने एवढा खर्च करून बघण्यासारखं आहे आणि त्याचा सोयीसुविधाचा लाभ तर आपण उचलतोय आणि आज तर आपण स्वतः अनुभवलेला आहे. तर बराचसा वेळ वाचतोय, जवळजवळ 6 किलोमीटरचं अंतर वाचतंय आणि 30 मिनटाचा म्हणजे अर्ध्या तासाचा वेळ वाचतोय आपल्या प्रवासामधला. इंधनची बचत होते, त्यामुळे जे उत्सर्जन होतं ते कमी होऊ शकतं. निसर्गाला देखील फायदे आहेत याचे. तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आता आपण आपला पुढचा प्रवास सुरू करूयात. पावणे 4 वाजले आहेत मित्रांनो आणि आपण आता आहोत कणबोलीमध्ये. आता इथून ड्रॉपिंग पॉईंट सर्व सुरू होतील. वाया ठाणे आपली बस आहे बघा, ही शेवटला कॉटन गिनला जाते.